नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। नागपूरच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल, BDDS पथकाने केली तपासणी। नागपूरच्या प्रसिद्ध द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आल्यानंतर खळबळ उडाली आहे। तातडीने हॉटेल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली। हॉटेलला मिळालेल्या मेलमध्ये दावा करण्यात आला की हॉटेलच्या काही भागात बॉम्ब ठेवलेत। ही माहिती मिळताच BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड पथक हॉटेलमध्ये दाखल झालं। BDDS पथकाने हॉटेलच्या प्रत्येक भागाची सखोल तपासणी केली। प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, मात्र सुरक्षा वाढवण्यासाठी पुन्हा एकदा तपासणी करण्यात येते। मेल कुठून आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। ही फेक धमकी आहे का की खरी याची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल माखनीकर यांनी दिली। घटनेनंतर हॉटेल परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे। नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। हे द्वारकामाई हॉटेल जे गणेशपेठच्या हद्दीमध्ये आहे, त्यांना मेलवरती थ्रेट कॉल आला की तुमच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी पाईप बॉम्ब लावलेत असं त्यांना थ्रेट कॉल प्राप्त झाला। त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं सकाळी 7:45 वाजता। मग आम्ही आमच्या टीम घेऊन BDDSच्या ज्या टीम आहेत त्या टीम या ठिकाणी घेऊन आलो। जे काही इनमेट्स आहेत ह्याच्यामध्ये कुठेही थ्रेट कॉल आल्यानंतर त्याची एक SOP असते। त्या SOP प्रमाणे आम्ही सगळ्या इनमेटला पहिल्यांदा इव्हॅक्युएट केलं, व्यवस्थित ठिकाणी घेतलं आणि आमच्या BDDSच्या टीम ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सर्च करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने कुठल्याही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली नाही। तरीही पुन्हा एकदा म्हणजे त्याची पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे परत एकदा आम्ही पूर्ण सॅनिटाईज करून पूर्ण बघत आहोत त्या गोष्टींनी आणि अतिशय काळजीने आणि बारकाईने याचा आम्ही कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि यापुढेही अशा पद्धतीने जो कुठलीही माहिती प्राप्त होत असेल तर त्याचा पोलीस कॉग्निझन्स घेत राहील। कुठून हा मेल आला होता, त्याच्या संदर्भात आता आमचं पुढचं जे फर्दर इन्व्हेस्टिगेशन आहे टेक्निकली ते सुरू आहे। सर, देशभरात अशा पद्धतीच्या धमक्या आहेत, त्याचाच एक भाग वाटतो की काही वेगळं वाटतंय की मुद्दाम केलं? प्रायमा फेसी कुठलीही गोष्ट आपण एकदम सिरियस घेऊनच त्यामध्ये बघणं गरजेचं आहे। जरी तो फेक जरी असेल तरी त्या दृष्टीने आम्ही एक सिरियस कॉल आहे या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आणि यापुढे जे फर्दर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन होईल त्या माध्यमातून ज्या काही पुढच्या गोष्टी येतील ती बाबी समजेल। सर, काल अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन, एअरपोर्टला आले होते आणि आज मुंबईत आपलं दिल्लीला सुद्धा शाळेमध्ये काही धमकी आले, तर त्याच शृंखलेमध्ये किंवा त्या मालिकेतले असे काही मेल वगैरे हा आहे का, काय म्हणजे तपासात? नाही, आता तो तपासाचा फर्दर पुढचा भाग आहे, त्याच्यामध्ये आपण बघू आपण त्याचे कुठं लिंक होते का, पण प्रायमा बेसी सध्या आम्हाला त्याच्यामध्ये काही दिसत नाही आहे। फर्दर अनालिसिस झाल्यावर लक्षात येईल। थँक्यू। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।